झालं तुझ्या मनासारखं? पर तू अशी का वागतेस मला खरंच कळत नाही. तुझ्या विरोधात जाऊन मला काही करायचं नाही, पण तू जे काय वागलीस ते खरंच मला पटत नाही आहे यार. मी फक्त तुझ्या निर्णयाचा मान राखतोय, दॅट्स इट. मी आजारी आहे खोटं कारण दिलंय. मी तुम्हाला तिकडं जाण्यापासून अडवलंच नव्हतं. मी एकदा तरी म्हणलं होतं का की जाऊ नका म्हणून. बरं समजा मी जरी म्हणलं असतं की नका जाऊ तिकडं, पण तुमचं काय आहे का नाही? म्हणजे तुम्ही निर्णय घ्यायचा ना. समजच कसं माझ्यावर अवलंबून असतंय तुमचं. काय बोलतेस? मग काय करू मी? पारू, मी तुला याआधीही कित्येक वेळा सांगितलंय, मी तुझ्याशिवाय त्या घरात जाणार नाहीये. इनफॅक्ट त्या घरात आधी जायचा मान तुझा आहे. तुला हे सगळं माहिती असताना सुद्धा. सारे ना. सारी अहिल्या, श्रीकांत, मला खात्री आहे ती मुलगी माझ्या आदित्यला कधीही सोडणार नाही. आजपर्यंत आदित्यनी माझा शब्द कधीही मोडला नाही. आणि आज सुद्धा त्याला माहिती होतं, त्याला चांगलंच माहिती होतं की त्याची आई त्याची किती आतुरतेने वाट बघते, पण तो आला नाही. मी आजपर्यंत केलेले सगळे संस्कार वाया गेले असं मला वाटतंय. माझा शब्द मोडण्याआधी त्याचा श्वास बंद होईल असं म्हणायचा ना आदित्य? काय झालं? त्याचं हे बदललेलं रूप बघूनच मला त्रास होतोय. अहिल्या, एक सांगू, ऐकशील माझं जरा? हे बघ, आदित्यबद्दल एवढा टोकाचा विचार नको करूस. शेवटी आपला मुलगा आहे का तो? आपले संस्कार आहेत त्याच्यावरती, ते असे वाया नाही जाणार नक्कीच. आणि तो का नाही आला याचं कारण सांगितलं ना त्याने. त्याला बरं नाही म्हणून नाही आला. आई वडिलांनीच जर का मुलाला समजून नाही घेतलं तर मग कसं होईल ना? हे बघ, त्याला बरं वाटत असतं तर तो नक्की आला असता. जे समोर आहे त्याला खरं मानायचं की मनात जे विचार चालले त्यावर विश्वास ठेवायचा? काही कळत नाही श्रीकांत, सगळा गोंधळ झालाय माझा. हा गोंधळ लवकरच संपणार आहे, कारण आपलं किर्लोस्कर मॅन्शन पुन्हा एकदा सुखा समाधानात नांदेल, खात्री माझी. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.